लोकसभा निवडणुकीनंतर आता शिवसेनेमध्ये फुटीची दाट शक्यता आहे। कारण शिवसेनेचे 5 ते 6 आमदार ठाकरेंच्या संपर्कात असल्याची माहिती आता सूत्रांनी दिली आहे। ठाकरे गटाच्या वरिष्ठ नेत्यांनी या संदर्भात माहिती दिली असून सरकार पडणार बोलणाऱ्या विरोधकांना योग्य ज्योतिषी मिळालेला नाही असा पलटवार मात्र एकनाथ शिंदे यांनी केलेला आहे। मात्र शिवसेनेचे 5 ते 6 आमदार ठाकरेंच्या संपर्कात असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे। सरकार जब स्थापित हुई तब पहले दिन से बोल रहे थे कि सरकार आज गिरेगी, कल गिरेगी, परसों गिरेगी। सही ज्योतिष उनको नहीं मिला अभी तक और इसलिए कई लोग तो मोदी जी को कहते थे तड़ीपार करो, तो जनता ने उनको सत्ता से रोककर तड़ीपार कर दिया है। आम्हाला काय कल्पना त्या गोष्टीची, पण मला वाटते काल मला वाटतं अजित पवार दादांची पण प्रेस कॉन्फरन्स झाली, तेव्हा त्यांनी हाच प्रश्न विचारला होता। अजून तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांना प्रश्न विचारलेला नाही आहेत, पण तेच म्हणतील की ते सगळे इंटॅक्ट आमच्या सोबत आहेत आणि मला वाटतं ते इंटॅक्ट त्यांच्या सोबत असतील। महाराष्ट्रात पुन्हा एकदा फोडाफोडीचं राजकारण पाहायला मिळेल। ते फोडाफोडीचं राजकारण हे कोणालाच आवडत नाही, त्याचा परिणाम होतोच। ते कोणालाच आवडत नाही। ही जरी गोष्ट असेल, ह्या निवडणुकीला त्याचा परिणामही झाला आणि तो दिसला सुद्धा, तरी सुद्धा मला वाटत नाही की आता जे फुटणारी लोक आहेत त्यांनाही कळलं की आपल्याला काय भविष्यामध्ये त्रास होऊ शकतो। त्यामुळे फुटताना मग तो बराच वेळा विचार करेल आणि मग इकडे तिकडे जाईल। आम्ही कसे आपले एक जागी पकडून घट्टा होता, तसे ते पण भविष्यात राहतील। दरम्यान या संदर्भात संजय शिरसाट यांची महत्त्वाची प्रतिक्रिया आलेली आहे, पाहूया। आमचे आमदार जाण्याचा प्रश्न येत नाही, परंतु तुम्हाला एक सांगतो, त्यांचे आमदार आमच्या संपर्कात आहेत आणि मी ते अधिकृतपणे सांगतोय। येणाऱ्या विधानसभेच्या अधिवेशनाच्या पूर्वी त्याचा प्रत्यय तुम्हाला येईल। काहीचा प्रवेश जेव्हा होईल त्या टायमाला यांना वाटेल हे स्वतःचे आमदार थांबवण्यासाठी केलेला हा केविलवाणा प्रयत्न आहे त्यांचा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।